जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर. नम शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे स्वानंद अमृतरूपाय श्रीधराय नमो नमः. नारायण नारायण. महारुद्र महारुद्र महारुद्र. सर्व साधकांना स्वानंदाचा रामराम. गुरुभक्तांना सकळ संतांना पूज्यश्रींच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. राम. बऱ्याच कालावधीनंतर मित्रांनो, प्रातस्मरणीय आदरणीय वंदनीय नागणी स्वरूप संन्याशी पूज्य श्रीधर स्वामींची चरणी कोटी कोटी दंडवत प्रणामाने त्यांनी आपल्या शिष्यानं हिमालयातून एक पत्र लिहिलेलं आहे. पत्राचं कारण असं आहे, काय कारण आहे पत्राचं? काहीच कारण नाही. कारण एकच आहे, प्रेम. जसं रामायणात म्हणतात, मी अन्य कशानं प्रकट होत नाही, मी प्रकट होतो ते प्रेमानं. आणि हे प्रेम वाढतं कशानं? तर विरहाच्या तळमळीनं. प्रत्येक संतांच्या जीवनात असा प्रसंग येत असतो जे सिद्धीला गेले, जे उत्तम सतशिष्य आहेत त्यांच्या अनुभूतीला हे येत असतं. काय येत असतं तर संसारात मन लागत नसतं आणि प्राप्त परमात्मा एवढी कठोर तपस्या नसते, इतकं साधन नसतं की तो तळहातावरच्या आवळ्यासारखं आपल्याला दिसेल. राहिली गोष्ट, ज्यांच्या डोळ्यानं आपण हे पाहायचं आहे, भगवत तत्व, भगवत स्मरण, भगवत स्वरूप, मोक्ष, हे ज्यांच्या कृपेनं पाहायचंय, ते अधूनमधून आपल्या तपस्येसाठी आपल्याला सोडून लांब जातात. मग कितीही सिद्ध जरी झाला, जगदवंदनीय झाला, तरी आत्मसुखासाठी, आत्मस्वरूपासाठी तो काही काळ जनमानसापासूनच नव्हे तर स्वतःच्या देहापासून विरक्त राहत असतो. पुढे त्याची कारणं सांगतो तुम्हाला. पण महत्त्वाचं काय आहे बंधूंनो, की असे दिव्य आत्मे जे आहेत त्यांचा हेतू एकच असतो, मला जे प्राप्त झालेलं आहे ते तुम्हाला मिळावं. आणि हा विरोधाभास संसारामध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाही. म्हणजे संसारात असं कधी वाटत नाही, मी जितका श्रीमंत आहे तितकं समोरच्यानं व्हावं, शेजारच्यानं व्हावं, आप्तइष्टाने व्हावं. एक अध्यात्मशास्त्रचं असं आहे की जे मला भेटलं ते तुम्हाला भेटावं. ज्यात मी विश्रांती प्राप्त करतोय त्यात तुम्ही विश्रांती प्राप्त करावी. आणि माझ्या नजरेनं मला जग जसं दिसतंय तसं तुमच्या नजरेनं तुम्हाला दिसावं. विचार करा, काय तळमळ असेल आपल्याबद्दल ह्या पुरुषांची. गाय जसं चारा चरून वस्त्राला दूध देण्यासाठी गोठ्यात येते, तसं अनेक शास्त्र, तीर्थ, व्रत, यज्ञ, हवन, भ्रमंती हे सर्व करून काही स्वानुभव तर काही तीर्थाचे कृपाशीर्वाद घेऊन हे महापुरुष आपल्या चरणांचं चरणोदक आपल्याला द्यायसाठी उपस्थित होते. पण याची अनुभूती येते कोणाला? जो अंतर्मुख आहे आणि ज्याला हाच देह मोक्षाच्या रूपात त्याला शेवट करायचा आहे. राम. म्हणून सर्व सिद्धांच्या पशी, सर्व गुरूंच्या पशी, अगदी देवतांच्या सुद्धा वेळ काढो भरपूर असतात. पण त्यात 10, 5, 100, 200, 1000, 500 हळूहळू वाढत जातात. आणि निवडक जे आहेत ते त्यांच्या हृदयात राहतात. म्हणून आपलं भाग्य असं समजा की जर तुम्ही संतांच्या, आपण संतांच्या, सत्पुरुषांच्या, साधूच्या स्मरणात असेल, विनयानं, दानानं, धर्मानं, सद्विचारानं, साधनेनं, कुठल्या तरी स्वरूपात जर आपण त्यांच्या स्मरणात असेल तर आपल्यासारखा भाग्यवान आपणच आहे. ना कुबेर ना इंद्र. मूळ पीठिका अशी की ही पूज्य श्रीधर स्वामी अधूनमधून एकांताला जात राहत होते. मग ते चातुर्मासाच्या निमित्तानं असेल
किंवा स्वयंभू एकदम विरक्तीचा झटका आला की असे पुरुष गप्प होतेत, अंतर्मुख होतेत आणि पराधीनता त्यांना कधीही प्रिय नसते, म्हणजे प्रकृतीच्या अधीन राहणं. पण तरीसुद्धा तुमची आमची मर्जी राखण्यासाठी कोणाच्या अहंकाराचं जतन करतात, कोणाच्या आसक्तीचं जतन करतात, कोणाच्या हट्टाचं जतन करतात, कोणाची मर्जी जतन करतात. असं प्रत्येक महापुरुषांच्या जीवनात घटना घडत असतात. तर पावनभूमीवर तपश्चर्या करत असताना हिमालयाकडं सज्जनांचा स्मृतिगंध सत्पुरुषांच्या अंतःकरणात सतत दरवळत असतो. म्हणजे चांगल्या शिष्याची, चांगल्या भक्ताची स्मृती आपोआप त्यांना होते आणि आपल्या योग्यते, आपल्या बळावर, त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याला कुठेतरी एक झलक देऊन जाते. दर्शनाची म्हणा, स्मृतीची म्हणा, किंवा साधन करता करता अश्रुपाताची म्हणा, आठवणीची, कशी तरी पण त्याला ते जाणीव करून देते, मी तुझ्याबरोबर आहे. आणि मग त्याची अंतर्मुखता वाढवतात, त्याची विरक्ती वाढवतात, त्याची उदासीनता वाढवतात, त्याची गंभीरता वाढवतात. हळूहळू मागाशी सांगितले मी, ते पुढे सांगतो आणखी. हळूहळू याच विश्वात तो असंगतीची अनुभूती करू लागतो आणि स्वतःपासून स्वतःचं अस्तित्व दूर घेऊन जातो. राम. तर रामनवमीचा काळ जवळ येत होता आणि समर्थांना जसं रामनवमीच्या काळामध्ये अनेक शिष्यांना भिक्षाटन करून हा राम सोहळा पार पाडण्यासाठी दूरवर जावं लागत होतं, तसं आत्मारामाच्या अनुभूतीसाठी किंवा स्थिरतेसाठी, स्थितीसाठी हे पुरुष जे संन्यस्त वृत्तीनं राहतात ते हिमालयाकडे जाऊन असं काही काळ अपरिचित ठिकाणी आपला वेळ काढून येतात. राम. तर अशा सुखासाठी स्वामींचं जाणं सतत हिमालयाकडे होतं. त्याप्रमाणे स्वामी रामनवमीच्या अगोदर हिमालयाकडे निघून गेलेले होते आणि अचानक त्यावेळेस पत्रव्यवहार, फोन नव्हता, पत्रव्यवहार चालायचा आणि अचानक काही शिष्यमंडळींनी त्यांना पत्र पाठवलं. त्या पत्राच्या मजकुरार्थ त्यांनी हे उत्तर जे आपल्या जवळच्या शिष्यांना, रामभक्तांना, हरिभक्तांना पाठवलं. पत्र असं होतं की श्री राम समर्थ, ओम नमो भगवते समर्थाय. वासुदेवाय नाही, समर्थाय. मंत्र बदलला का? महापुरुषांची ताकद आहे ती. ओम नमो भगवते समर्थाय. का? समर्थ म्हणतात आपल्या गुरुला किंवा सत्पुरुषाला कळत असतं आपल्या शिष्याचं किंवा आपल्या आश्रिताचं रक्षण कसं करायचं असतं, त्यांना माहीत असतं. पण त्याच्या स्वभावातली अहंकारिता, मगाशी सांगितल्याप्रमाणे, किंवा त्याची मर्जी राखण्यात, त्याचा हट्ट सांभाळण्यात, त्याचं हे सांभाळण्यात अधिक वेळ जाऊ लागला की एका झटक्यात ते बाजूला होते. कसलाही विलंब न लावता. का? एक एक क्षण त्यांचा आत्मचिंतनाचा आहे, आत्मस्मृतीचा आहे, आत्मस्वरूपाचा आहे आणि त्यात देहबुद्धीला धरून असणाऱ्याची जर मर्जी सांभाळण्यामध्ये आपला वेळ जात असेल तर हे महापुरुष पश्चातापाच्या अग्नीत स्वतःला जाळून घेतात. समजते ना? पश्चातापाच्या अग्नीत स्वतःला जाळून घेतात. त्याप्रमाणे त्यांना पत्र आल्यानंतर स्वामींना पत्र काय लिहिले? दासबोधामध्ये सांगितले की समर्थाचे बाळ काय पांघरेल वाकळ. मी जर समर्थ म्हणजे रामभक्त नव्हे तर साक्षात श्री रामतत्वाला मी प्राप्त झालेलो आहे असं तुम्हाला माहीत आहे, म्हणून तुम्ही माझं गुरुत्व स्वीकारलंय, मी तुमचं शिष्यत्व स्वीकारलंय. तर मग मी त्याच बळावर धाडसानं
मी याचं रूपांतर मंत्रात केलेलं आहे. काय केले? ओम नमो भगवते समर्थाय. की तुम्ही जी तुमची काही उणीवा पाठवले त्या पत्रात लिहून, त्याच्यासाठी मी समर्थ आहे, ज्याला तुम्ही गुरु समजता. तर मी कोण आहे हे, माझी विशालता तुम्हाला जर कळाली तर मग तुम्ही माझ्यापेक्षा मोठे झालात, कारण मलाच माझी विशालता अजून माहीत नाही. राम समर्थाला समुद्राला खोली माहीत नाही आणि लांबी रुंदी बी माहीत नाही, खेळतोय आपला बस. तशा ब्रह्मांड चराचरामध्ये मी जड चेतनच्या रूपात खेळतोय बस. मला काय माहिती आहे सत्य काय असत्य काय, दोन्हीच्या मध्ये बी मी आहे, दोन्हीच्या पलीकडे मी आहे. हे सगळं हे खेळ खेळतोय. पण खेळाचं रूपांतर जर तुमच्या बौद्धिक पातळीवर सत्यत्वाला गेलं तर तुम्हाला इथनं मुक्त होणं फार कठीण होईल. म्हणून खेळ खेळत असताना सुद्धा लहान मुलं जसं आईवडिलांच्या आवाजाकडे त्यांचं लक्ष असतं आणि एका हक्केत खेळ सोडावा लागतो. मला बी शिष्यत्व, अशा शिष्यत्वाची धारणा केलेली मला फार प्रिय आहे. राम मूळ पीठिका तुम्हाला सांगून संपली. त्यांचं म्हणणं एवढंच होतं की मर्जी राखण्यासाठी मला तुम्ही खाली आणू नका, तुम्ही माझी मर्जी राखायला सांभाळा. का? तर महापुरुष असं ठरवून त्याचं येणं जाणं नसतं. आली मौज चालले, आई मौज फकीर की दिया झोपडा फूक. आली मौज चालले जनमानस हातून बाजूला, किंवा आली मौज तर चालले देहातून गेले निघून. का? ज्या मृत्यूला संपूर्ण जग भीतं, हा त्यांच्यासाठी एक उत्सव असतो. हा जाण्याचं स्वरूप कसंही असेल, रोगातून असेल, कसंही असेल असो. स्वामी सांगतेत चिंता करू नका, मी तुमच्या बरोबर आहे. पण कसं आहे तर तुम्ही समर्थ सेवक मंडळ आहात आणि तुमचं लक्ष आणि तुमची ही सेवावृत्ती पाहून तुम्हाला आशीर्वाद आहेत. पण लक्षात ठेवा, समर्थ कृपेने तुम्ही माझी चिंता करू नका. मी आधीच म्हटलं नमो भगवते समर्थाय. समर्थ कृपेने मी इकडे सुखरूप आहे. हिमालयातलं पत्र आहे. समर्थ कृपेने मी इकडे सुखरूप आहे. मी खूप त्यांची पत्र पूर्वी बी त्यावेळेस वाचली होती जेव्हा मला विरक्ती होती, आणि रडत रडत वाचलेत बाबा. ठीक आहे ना, झोपडीत तेवढ्याशाच जागेत, तेवढ्याशाच खाटेवर, तिथंच खाली सडलेलं जान असायचं, त्यातनं किडे पडायचे, ते जानातनं आळ्या पात्रा व्हायचे त्याला. आणि सतत असं की हा टोचतोय मला संसार, मला जाऊ द्या, मला नको, मला जाऊ द्या, मला नको. म्हणजे रात्रंदिवस चितेवर बसल्यासारखं. आणि त्यावेळेस मग काय होतं, कुटुंबाशी आपलं जमत नसतं, कारण जो आपल्याला हवा आहे तो कधी भेटलेला नसतो आणि ह्यात गोडी राहिलेली नसते, आणि आपल्या चित्ताला समजावून घेणारं कोणी आपल्या जवळचं नसतं. ही फार उद्विग्न असते शिष्याची अवस्था त्या काळची, भक्ताची. तर त्यावेळेस त्याला जर कोणी समजून घेणारा मिळाला तर त्याचं भाग्य आहे, नाही तर त्या आगणीमध्ये सतत तो होरपळून निघत असतो. म्हणजे हे दुःख दाखवता बी येत नाही, हे दुःख सांगता बी येत नाही, आणि या दुःखाची वेडपटपणात लोक त्याची व्याख्या करतात की देव काय आम्हाला आवडत नाही, देव आम्ही करत नाही, देवाचं आम्ही करत नाही. आणि एक पिशाच्यवत वृत्ती होते आपली त्यावेळेस. सहन होत नाही काहीच, कुणाचं बोलणं सहन होत नाही, कुणा देणं घेणं सहन होत नाही, आणि आतून म्हणजे निशब्द अवस्था बस. खायला गेलं तर अन्न गोड लागत नाही, बाहेर कुठे जावं तर मन लागत नाही, कुणाच्या आज्ञेत राहावं तर मर्जी राखता येत नाही. विचित्र अवस्था असते. असो, स्वामी म्हणते समर्थ कृपेने तुम्हा सर्व मंडळींना माझा आशीर्वाद. पण नका चिंता करू, मी समर्थ कृपेने ते सुखरूप आहे. जसं सकाळी मला
मी बाथरूममध्ये होतो तेव्हा पाल चुकचूक झाली, पण त्या पाल चुकचूक होण्याच्या अगोदर मनात असं येऊन गेलं होतं, कुणास ठाऊक आपलं शरीर जर आपल्याला असं प्रचिती देता येतं त्यांना किती देत असेल, आणि तेवढ्यात पाल चुककली. बस संधान साधायला वेळ किती लागतोय. श्रीधर स्वामी म्हणतात की समर्थ कृपेने मी सुखरूप आहे, नका काळजी करू. पण आपल्या सुखरूपतेची प्राप्ती हीच तर गुरुसेवेचं फळ आहे. आपल्या सुखरूपतेची जी प्राप्ती हीच तर ते गुरुसेवेचं फळ आहे. म्हणजे मी कोण आहे याची प्रचिती तुम्हाला येणं हेच तुमच्या गुरुसेवेचं फळ आहे. म्हणून त्या फळासाठी तुम्ही रात्रंदिवस भुकेलेले राहा, प्रयत्नशील राहा. माझी चिंता करू नका असं मी का म्हणतोय. अरे माझ्याप्रमाणेच तुम्ही सर्वही या मिराशीचे सारखे अधिकारी आहात. जर मला मिळालं तर मला वाटतं तुम्हालाही मिळावं, आणि त्यासाठीच तुम्ही माझ्यापाशी जोडले गेले आहात. आणि तुम्ही आम्ही मिळूनच ही समर्थ सेवक मंडळ काढले, जसं आपण समिती म्हणतो तसं श्री समर्थ सेवा मंडळ आपण यासाठी स्थापन केलंय. काय, कशासाठी? लोकांना सुखी करण्यासाठी? नाही, लोक कधी सुखी होणार नाहीत. फक्त हरिभक्त गुरुभक्त सुखी होतं. म्हणून या गुरुसेवेचं फळ आत्मस्वरूपाची प्रचिती प्राप्ती हे जसं आहे, आणि ते मला मिळालं असं तुम्हाला जर वाटत असेल तर मलाही वाटतं ते तुम्हाला मिळावं. या मिराशीचे आपण सारखेच अधिकारी आहोत. नाही, ज्ञानदेवे सार्थ सोजविले. माऊली म्हणतात गुरु त्या तत्वाला भोगून निवृत्त आहेत. ते परिपूर्ण अव्यक्त महात्मा आहेत. पण ही धुरा माझ्यावर दिली की बाबा तुझ्याकडे तो गुण दिलेला आहे भगवंतानं, त्याचं रूपांतर तू जनसामान्यासाठी सोपं करून दे. पण माऊली स्वतःला किती कमी लेखतात. हे माझं नव्हे, ज्याचं आहे त्याचं मला स्मरण आहे, आणि तेच ओझवतोय मी. म्हणजे त्यांच्या जीवावर मी बिजास करतोय आपल्या भाषेत. हे माझं नव्हे. या स्मृतीमुळं त्यांच्यावर भगवंतच काय, समस्त महात्मा प्रेम करतात या तत्वाला जो धरून आहे त्याच्यावर. राम एवढंच काय, तुम्ही सत्य माना. जे आधी होऊन गेलेत, पुढे होणार आहेत, आता आहेत, या कोणाशीही ते संधान एका क्षणात साधू शकतात. तशी ईश्वरानं रचनाच करून ठेवलेली आहे. तुम्ही हवं तेव्हा मला प्रकट करू शकता. आणि भगवंत म्हणतात माझी इच्छा झाली तर मी तुझ्यासाठी हवी तिथं प्रकट होऊ शकतो. शर्त एवढीच, एक बी श्वास तुझा माझ्या अनन्यतेशिवाय आत नाही गेला पाहिजे. आणि हे जरी जीव रूपाने किती सुखद वाटत असलं तरी क्षणभर सुद्धा हिथं गुंतण्याची मोह नसला पाहिजे. राम म्हणून मला असं सांगावंसं वाटतं, म्हणते की श्रीरामाची 6 महिने अज्ञातवासात, श्रीरामाची 6 महिने अज्ञातवास पत्करण्याची विषयी जी आज्ञा झाल्यामुळे मी मन घट्ट धरून इथे राहिलो आहे. नाही का, मी काय माझ्या मर्जीने थांबलोय का? ही रामाज्ञा आहे की जा तू एकांतामध्ये, आणि हा मायेचा बाजार सोड. तू गुरु आणि मी शिष्य, मी शिष्य तू गुरु, ही बी एक मायाच आहे. चल निघ यातून बी. ठीक आहे ना. जो मायातीत आहे त्याला सुद्धा इथं प्रकट व्हावं लागलं कृष्ण रूपानं आणि रामरूपानं. आहे मूळ मायाचे. भले ते आपल्या योगमायेनं आले, योगमायेने गेले. आपण वासनेनं आलो, वासनेनं गेलो. म्हणजे योगमायेत ज्यांचं प्राकट्य असतं ते सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त झालेले असतात. आणि वासनेनं, कल्पनेनं, इच्छेनं, मायेनं ज्यांचं येणं जाणं असतं ते वारंवार पुनर्जन्माचे अधिकारी असतात.
तर मी आलोय म्हणजे तुम्हाला माहिती आहे, रामायज्ञ म्हणून इथं या हिमालयामध्ये पडून आहे, पवित्र भूमीमध्ये अज्ञातवास आहे. आणि त्या अज्ञातवासात मी माझंच स्मरण करायचं नसतं, पण मला तुमचं स्मरण होतं. याच्या पाठीमागं कुठली समर्थ कृपा असेल हे तुम्ही पहा. स्वतःचाच विसर पाडून घ्यायचा असतो, देहबुद्धीला जाळायचं असतं, तिला आत्मबुद्धीत रूपांतरित करायचं असतं. सतत विवेकाचा दिवा तेवत ठेवायचा असतो की मी कुणाचा नाही, माझं कुणी नाही, किंवा मी भगवंताचा आणि भगवंत माझा आहे. या दोन्हीतल्या एका सूत्रावर तेवढा काळ कंठायचा असतो. पण अज्ञातवासात असून सुद्धा मला तुमचं स्मरण आहे. म्हणून माझी इच्छा अशी आहे की तुम्ही सुद्धा या रामनवमीचं निमित्त मला सांगून इकडे बोलावू नका. पण माझी एक अशी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा माझ्यासारखं तुमचं मन घट्ट करून राहायला हवं. नको का? नाही. प्रेमाचं संधान मनात आहे, पण तरी मी माझ्या असंगतेला जसं धरून आहे तसं तुम्ही भगवत संघाला धरून जिथे आहात तिथे तुम्ही आपलं मन घट्ट करून राहा. का? माझी अशी इच्छा आहे की ही रामनवमी जी आहे ती इथेच करून निघावं असं म्हणतो. त्यात मग तुमचा सहयोग असेल तर मला अधिक प्रसन्नता वाटेल. जसं गुरुदेव म्हणतात की मी 10, 15, 20 दिवस एकांतात आहे, मला कोणी विक्षेप करू नका. माझी इच्छा झालीच तर मी येईन, आणि भगवत आज्ञा असेल तर बोलेन त्याबद्दल मी. पण तुम्ही मात्र कुठले संकल्प करू नका. का? संकल्प शुभ असो की अशुभ असो, कालांतराने त्याला फळं लागतात. ठीक आहे ना? हां. तर म्हणून माझी अशी इच्छा आहे रामनवमी इथेच करून यावं. अच्छा. आणि मी काही तुमची परवानगी मागत नाही आहे, आपलं मनोगत प्रेमानं सांगतोय. का? कारण तुमची परवानगी मागायला गेलो तर तुम्ही कधीच मला हो म्हणणार नाही, आणि हे प्रेम आहे. म्हणून ही रामनवमी इथे करावी असं माझ्या मनात आहे, आणि मग निघावं. तर मला असं वाटतं तोपर्यंत माझे दर्शन देहाकाराने मात्र नाही, हे निश्चित. देहाच्या आकाराने माझं दर्शन नाही आहे. पण हेही विसरू नका की दोघांमध्ये समर्थाचीच खेळी आहे. म्हणून प्राकट्य हे फक्त भावनेचं आहे, पण गुप्तपणाची जी स्वतंत्रता आहे ते स्वयंभू आहे आणि चिरंजीव आहे. म्हणजे समुद्रावरची लाट जशीच्या तशी सारखी राहील अशक्य आहे, लाटेवरचे बुदबुदे सतत राहतील अशक्य आहे, पण पाणी निरंतर आहे. त्याप्रमाणे तुमचं आणि माझं निर्गुण रूप अखंड आहे, सतत आहे, निरंतर आहे. रामकृपेनं आपल्याला निवडलेलं आहे म्हणून आपण इथं त्यांच्या कृपेची पोचपावती आपण त्यांना पोचवतोय. अन्यथा आत्मरूपानं सदोदित आपण आहोतच. तुम्ही माझ्यापाशी आणि मी तुमच्यापाशी आत्मरूपानं. म्हणून मला असं वाटतं उगीच स्वामीजी कुठे असतील, कसे असतील, मग त्यांचा शोध करून आपण उत्सवाला त्यांना आणूया का? कारण अज्ञात आहे ना. मला रामानं अज्ञात सांगितलंय. हिमालयात राहा, पण हिमालयात कुठे? अज्ञात. स्थानाचं नाव अज्ञात. मग हा अज्ञातवास 6 महिन्याचा आहे. तुम्ही शोध घ्यायचा प्रयत्न करू नका, संकल्पाने सुद्धा करू नका, कारण संकल्पसिद्धी आज ना उद्या फळाला येते. हे पुन्हा पुन्हा सांगतोय. म्हणून माझी तुम्हाला अशी एक विनंती आहे, अशा संकल्परूपानं किंवा
माहितीच्या रूपानं माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका. का? माझ्या गुरुमध्ये असं सामर्थ्य आहे की मला कुठेही केव्हाही प्रकट करतील. आणि माझ्या गुरुमध्ये असंही सामर्थ्य आहे की तुमच्या समोर असून मला गुप्त करतील. आणि ही लीला त्यांनी माझ्याकडून किंवा अनेक शिष्याच्याकडून करून घेतलेली आहे, नाही का? दाराच्या छोट्याशा बोक्सातून गेले भिंतीतून समर्थ. असं तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की संकल्प शून्य राहा, म्हणजे माझ्या ब्राह्मी स्थितीला आणि तुमच्याही ब्राह्मी स्थितीला दोघांनी धक्के लागणार नाहीत. जगत सत्यतेचे आणि देह सत्यतेचे. मग काय करा? असो, आतापर्यंतचा अनुभव जर म्हणावा लागला तर अनुभवावरून फारच घट्ट धरून असल्यामुळे तो ना म्हणून मला म्हणता येणार नाही. विषय समजला का काय सांगायचं त्यांना? स्वामी म्हणतात, आजपर्यंतचा अनुभव हाच आहे की तुम्ही मला गळ घालताना मी शेवटी हो म्हणतो आणि मला तुम्ही माझ्या मर्जीच्या विरुद्ध घेऊन जाता. मग माझं निम्म लक्ष तुमच्याबरोबर असतं, निम्म लक्ष माझ्याबरोबर असतं. कारण मलाही तुमच्यासाठी खाली यायचं नाही आणि तुम्हाला बी ते सोडून माझ्यापर्यंत यायचं नाही. वेळ काढू तुम्ही तुमच्यासाठी मी वेळ काढतोय, माझ्यासाठी तुम्ही वेळ काढतोय. हे द्वंद्व हा एक द्वंद्वाचा खेळ आहे. कुठवर मी खेळायचं? मग तुम्हाला तुमचं परिपूर्ण टाकता येत नाही आणि मी माझं परिपूर्ण सोडून येऊ शकत नाही. हा खेळ सतत चालू राहतो महापुरुषांच्या बरोबर. म्हणून माझं म्हणणं असं की आतापर्यंतच्या अनुभवावरून आतापर्यंतच्या अनुभवावरून फारच घट्ट धरून बसला असाल तर ते मग मला ना म्हणून म्हणता येणार नाही. म्हणून विनंती समजा, माझी समर्थ प्रार्थना समजा की संकल्पना मला बांधून ठेवू नका. हे जर कल्पना आहे तर मलाही वाटतं उगीच कल्पनेनं तुम्ही तुमचं आणि माझं डोकं पिकवून घेऊ नये, नाही का? हट्ट, अहंकार, मर्जी ह्या गोष्टी सत्पुरुषाला फार त्रास देतात. का? तर त्याचं अंतःकरण पूर्ण परिपूर्ण अगदी म्हणजे गंगा येऊन त्याचं चरण प्रक्षालन करते, म्हणजे ते अंतःकरण असेल कसं? याच्यावरून विचार करा. ज्या गंगेला तुम्ही त्रिलोकीत पवित्र मानता तिच्यापेक्षा ते अंतःकरण पवित्र असतं, तर ते असेल कसं? म्हणून माझी प्रार्थना आहे. कोण म्हणतेस? श्रीधर स्वामी. तुम्हा सर्व समर्थ भक्तांना माझी प्रार्थना आहे, उगीच कल्पनेनं माझं डोकं पिकवून घेण्यात काही अर्थ नाही. आणि या संकल्पना तुम्हालाही त्रास करून घेऊ नका आणि मलाही त्रास देऊ नका. का? तर मन वढाळ जगाचं सत्यत्व बी त्यानं स्वीकारलं, जगाचं सत्यत्व त्यानंच नाकारलं. दुसरं कोण मध्ये आलंय सांगा? ज्याला तुम्ही ज्ञान म्हणता हे ज्ञान तुमच्याकडे नाही आहे का? मी जे तुम्हाला ज्ञान द्यायचं ते तुमच्याकडे नाही आहे का? इथून जायचंय, मृत्यू सत्य आहे, हे दुःखालय आहे, इथे कोणी कोणाचं नाही, ज्ञान नाही आहे का तुमच्याकडे? आहे. मी जगतोय, तुम्ही जगत नाही. आणि तुम्ही जगण्याचा आदरच करण्यात मग काय अर्थ आहे? तुम्ही माझी पूजा करत राहिलात, पण माझा हेतू खरा काय आहे? त्याच तत्वाचा आनंद तुम्हीही घ्यावा, त्या तत्वात खरी विश्रांती तुम्हीही घ्यावी, नाही राम? म्हणून माझं मत असं की या ओढाळ मनाला थोडंसं खेचून धरा. हे कधी कशावर जाईल? घाणीवरची माशी आहे ही, समजलं? हिला मध भेटला मधावर बसेल, विष्ठा भेटली ही विष्ठेवर बसेल. ठीक आहे? हे ओढाळ मन असं आहे की आपलं पर्क बरोबर वेळ आली की स्वतःमध्ये पक्षपात करून स्वीकारतं. सावध राहा याच्यापासून. बंधनं ह्याचीच आहेत
आणि मुक्तीचा अनुभव यालाच आहे. मग ह्या दोन्हीच्या पलीकडचे तुम्ही कोण आहात हे ओळखायचं असेल तर सत्पुरुषाचा आश्रय घ्या. का? उपनिषदांच्या म्हणण्याप्रमाणे जो तो ज्या ठिकाणी स्वतंत्रतेनं मुक्तच आहे, कोणी कुठे कशाने बांधलेला नाही. पण जीवत्वाचं बंधन हे मनरूपानं जिथं तिथं त्याला अनुभवावं लागतंय का नाही लागत? अनुभवावं लागतंय की नाही? ज्याची त्याला जिथं तिथं आलो असतो पण जराशे असं. राम, विश्वास ठेव, याच बांधिलकीतून काळ ओढून नेतो हे विसरू नको. आणि सबब सांगण्यात वेळ देऊ नकोस. तुझ्या सगळ्या समस्या उपस्थित असतानाच काळ तुला गिधाडासारखा खेचून घेऊन जातो. नाही काय? गिधाड जर खाली आलं नाही काय, तर ते नाव ठेवलेल्या पिल्लाला उचलत नाही, पक्षाला कोंबडीला उचलत नाही. म्हणून विश्वास ठेव की हे जे ओढाळ मन आहे, सगळी शिकवण त्याची आहे आणि सगळ्या खोडी त्याच्याकडे आहेत आणि सगळी बांधिलकी त्याचीच आहे. आणि पाहायला गेलं, तुम्ही शोधायला गेला तर त्याचं अस्तित्व तर शून्य आहे. सर्व काही हालचाली तुमच्या सत्तेवर चाललेत त्याच्या. आणि पिशाच्य वच संपूर्ण जगाला तेच नाचवतंय. व्यवसायाच्या रूपात काय, लाभहानीच्या रूपात, निंदा स्तुतीच्या रूपात, मान अपमानाच्या रूपात आणि शेवटी जन्ममृत्यूच्या रूपात हे मनच नाचवतंय. काटा याचाच काढायचा आहे. आता पहा नीट की खरंच त्याचं अस्तित्व आहे का? आणि आहे तर कुणाच्या सत्तेनं आहे? सूर्याच्याच सत्तेनं ढग आले ना आकाशात. का ढगाचं काय स्वतंत्र अस्तित्व आहे? हे जर सत्य आहे तर हा खेळ मोडायचा की चालू ठेवायचा मनाचा, हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. आपल्यातली उणीव आपल्याला जाणवत असेल तर शरण जा, सगळं विसर आणि तो ठेवील तसा राहा आणि वाट्याला येईल ते करत राहा. हिम्मत असेल तर वैराग्याच्या बळावर दुधारी तलवारीवर चालायला सुरू कर. काही मनवा डाळ आहे. परिपूर्ण निरचे इच्छा रहित हो. साक्षात चतुर्भुज परमात्मा आला तरी त्याला ओलांडण्याची ताकद ठेव. मग बघू. ज्या मनाला विश्व भीतय ते मन नाही जर कुत्र्यासारखं तुझ्या पायापाशी पडून राहिलं तर मी गुरु नाही, तू शिष्य नाहीस. म्हणून बाबांनो तुम्हाला सांगायचं, खेळ मनाचा आहे आणि मनापासून मानापर्यंतच आहे. पण त्याचं स्वातंत्र्य भेकाड व्यक्तीपाशी आहे, पळपुट्यापाशी आहे. समर्थ भक्तापाशी मन सतत प्रांजळ होऊन पडून असतं. राम. आणि म्हणून समर्थांनी 205 मनाच्या श्लोकाच्या रचना केल्या की त्याच्या खेळीला खतपाणी घालू नका. तुम्ही जे खाताय ते बाहेरच्या कुत्र्याला घाला. त्याच्यासाठी वेगळं मांस आणून घालू नका. ठीक आहे ना? हां, नाही कुत्रा आहे नाही काय, तो मांसाहारी आहे नाही, तुम्ही जे खाताय ते त्याला घाला. तसं तुम्ही ज्या ब्रह्मस्वरूपाचं चिंतन करताय, भगवत स्वरूपाचं करताय, त्या मनाला तेच खोराक पूर्ण उद्या तेच गोड लागणार आहे. समज घ्या. जय जय. हां, ते कुत्रा आपोआप तेच खाणार जे तुम्ही खाताय. पण तुम्ही काय खाताय इकडे लक्ष द्या. तुम्ही काय करता इकडे लक्ष द्या. 33 कोटी देवता तुमच्या वंदनाला येणार आहेत. म्हणून सकाळी मी सांगितलं बोलताना, वेश बदलण्याची गरज नाही, देश बदलण्याची गरज नाही. जिथं आहे तिथं उद्देश बदला, पण जिथे आहे तिथून सुद्धा कधी कधी बाहेर पडायचा प्रयत्न करा. म्हणून मी अज्ञातवासात आलेलो आहे. नाही तर मला काय हे चिंतन माझं तुमच्यापाशी झालं नसतं का?
निरीक्षण नीट करा. तुम्ही प्रपंचप्रिय आहात का परमार्थप्रिय आहात? तुम्ही सबब सांगत आहात की आहे तिथं स्थिर धीर आहात? विरक्ती असेल तर विरक्तीचा आनंद घ्या. वैराग्यवृत्ती असेल, विवेकशील असाल तर ज्ञानमार्गाचा आनंद घ्या. नसेल, आहे त्यात अर्धा या पक्षाचा अर्धा त्या पक्षाचा राहायचा असेल तर भक्तिमार्गाने हे चालत राहा. पण पुरुषार्थ दोन्हीकडे परिपूर्ण करा. का? लक्षात ठेवा राम, लक्षात ठेवा आणि विश्वास ठेवा. विवेकाच्या सुंदर आणि शांत अशा तपोवनातच, समजलं ना आता बोललो ते, विवेकाच्या सुंदर आणि शांत तपोवनातच या आत्मचिंतनाच्या आनंदरूप अशा प्रकाशातच श्रीगुरूंच्या मनोहर प्रवाहाच्या आसपासच तुमचे ओढाळ मनरूपी म्हणजे हे जनावर, मन हे जनावर आहे ना, हे ओढाळ जनावर सुखाने बसू द्या जरा. तेच मी आता तुम्हाला सांगितलं. ठीक आहे ना? ते जनावर म्हणतात, मी कुत्र म्हटलोय. हा, तुम्ही एकदा घरातून पाऊल काढलं की ते कुत्र तुम्हाला विचारत नाही की मालक जेवून चालला का घेऊन चाललाय. कुत्र जर प्रामाणिक असेल आणि तुमच्यावर विश्वास असेल तर ते मोकाट तुमच्याबरोबर चालू लागतं. तुमच्या हातातल्या पिशवीत काय आहे हे विचारत नाही. भाकरी घेतली का, आपण खायचं कुठं, बस हे ओढाळ. जसं पाळलेल्या कुत्र्याला अंगणात बसलेल्या मालकावर विश्वास आहे की हा उपाशी तर मी उपाशी, आणि ह्याला मिळालं तर हा कधी मला दिल्याशिवाय खाणार नाही. या विश्वासावर जर कुत्र चालतंय तर गुरुच्या विश्वासावर तुम्ही किती चालायला पाहिजे. जय जय राम. इतकी धमक पाहिजे. तो गुरुसेवेच्या मनोहर प्रवाहामध्ये आसपासच हे ढोर आहे तुमचं मन, त्याला तिथेच त्यांच्या अवतीभोवती बसू द्यात. मालक उठला की कुत्रं उठतं आणि मालक बसला की कुत्रं बसतं. या मनाला तसंच करा. सतत गुरूंच्या अवतीभोवती फिरत देत. जातं कुठे फिरतं, कुठे फिरतं? अगदी बरोबर, आरीच्या भोवती फिरतं. तसं हे मन सतत गुरूंच्या चरणाच्या भोवती आत्मचिंतनामध्ये त्यांच्या लीला, रूप, गुण जे काय तुम्हाला योग्य वाटत, प्रिय वाटत असेल त्याच्या भोवती फिरू देत. राम स्वामी सांगतात, हे ओढाळ मन जे आहे ते जनावर आहे. एक, त्याला वारंवार हाकलून द्या. जर ते तुमच्या आज्ञेत नसेल तर त्याला हाकलून द्या, म्हणजे त्याचा विचार सोडून द्या. आणि निर्विचारपणे निर्गुण रूपाच्या वाटेनं जसे सद्गुरू जातात त्या वाटेनं चालायला सुरुवात करा. आज ना उद्या तुम्हाला ती गोडी लागेल. तुम्ही प्रयत्न करा. का? हे ओढाळ मनरूप आत्मानुभवाच्या हिरव्यागार चाऱ्यानं ते सदोदित तुप्त राहील. म्हणजे एकदा त्या गुरूंची तुम्हाला संघाची गोडी लागली आणि परिणामाचा तुमच्या दृश्य तुमच्या अंतःकरणामध्ये स्थिर झालं की आज उद्या इथून जायचं आहे. ठीक आहे ना? मगाशी पाहिलं, तुम्ही पाहिलं की नाही स्मशानात? लखपतीचा बाप मेला, करोडपतीचा बाप मेलाय आणि स्मशानात फक्त मुंडकच राहिलंय. आहे की नाही? का रे? त्याला काल जाळलेला आहे 4 वाजता, आज 6 वाजायला आल्या. कुणीच येऊन बघितलं नाही का? आता तोच आत्मा 13 दिवस तिथून काय काय चिंतन करत असेल की म्हणाला मी करोडपतीचा आणि यांच्यासाठी मी काय केलं. पाहिलं ना तुम्ही? राख पांढरी बाजूला पडले, मुंडकं बाजूला पडलेले काळं. त्याच्यातच तो आत्मा प्रकट झाला तर त्याला काय वाटेल? विचार करा तुम्ही. विचार करा स्वतःवर घेऊन की मी का झक मारली यांच्यासाठी. नाही, गलिच्छ शिव्यानं स्वतःचा अभिषेक करून गेल का नाही? विचार करा. मी कशाला आई घातली यांच्यासाठी? विचार करा. इथपर्यंत मनुष्य का? उद्वेग काय आहे की मीच माझ्या कामाला आलो नाही, म्हणून परदोष दर्शन करू नको. स्वतःचं हित अहित बी तूच करतोयस, ते नाहीत. ठीक आहे ना? कुणीही अहित करत नाही. समजलं?
म्हणून काल एक मुलगी आली ती माझ्याकडे, ती म्हणत होती असं असं ते माझ्या सासरची फार स्वार्थी आहेत. ते तुझ्या नजरेत आहेत, पण त्यांच्या नजरेत तू स्वार्थी आहेस. स्पष्ट, ठीक आहे ना. परत दोष दर्शन नाही, सत्पुरुषाला ते प्रिय होणार नाही कधी. तो तुझ्याकडे बघ अगोदर. स्वामी म्हणतात. म्हणून माझा आशय काय आहे की आपण सगळे कशासाठी एकत्रित आलेलो आहोत. जे 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 सत्य आहे, जे सदा आहे, जे सर्वत्र आहे, ते फळ सर्वांनी खाऊया. त्याचं नाव सत्संग आहे, नाही का. मला जितकं ते गोड लागतंय तितकंच तुम्हाला गोड लागलं पाहिजे. म्हणून हा भगवत प्रसाद आहे सत्संग. असो, म्हणून ह्या हिरवागार चाऱ्याने आपण सगळेच तृप्त राहूया. कारण शेवटी प्रकृतीचं अन्न खाऊन टाकावं लागतं, पण ब्रह्मस्वरूपाचा हा रस घेतल्यानंतर टाकावा लागत, आणि तो पडत बी नाही, सांडत नाही. ते अमृत आहे, ते मृताला जिवंत करतं. म्हणून यशाचा मार्ग संकटाच्या खाईतूनच गेलेला असतो, हे विसरू नका. जर तुम्ही मला यशस्वी समजत असाल तर मी कशा कशातून गेलो हेही पहा, आणि ते दुसऱ्याला सांगण्यात वेळ घालू नका. तुम्ही ज्यावेळेस प्रसंगात पडता, तुम्ही ज्यावेळेस तुमच्यावर तसा प्रसंग येतो, त्यावेळेस आमचा पुरुषार्थ आठवा आणि तुमच्या पुरुषार्थाला खतपाणी घाला. आणि मग तुमचा पुरुषार्थ बघून ते कृपावंत महात्मा तुमच्यासाठी काय करतोय ते नीट पहा. पुरुषार्थ निमित्त असेल, पण यशस्वीपणाचं श्रेय सगळं त्यांच्याच कृपेचं असेल. आणि हे त्याच्याच लक्षात येतं ज्याचं अंतःकरण पवित्र आहे. म्हणून साधनेच्या निमित्तानं रोज अंतःकरण पवित्र करायचं असतं. माळा केला आणि गेल्या म्हणजे बाहेरचं सर्व कराल, पण एकदा डोकावून आत पहा. आणि आज काही नवीन मिळाले का त्याचं चिंतन करा. असो, स्वामी म्हणते सांगायचा माझा आशय एवढाच आहे, चांगल्या कार्याला विघ्ने फार येतात, हे विसरू नका. म्हणून मी जरी नसलो आणि मी रामनवमी इथंच करून येणार असलो तरी तिथं रामनवमी करता नसताना माझ्या अनुपस्थितीमुळं विघ्ने येतील हे मान्य आहे, पण प्रयत्न करत राहा. धीराना विघ्ने ही यशोमंदिराच्या पायऱ्या आहेत, हे विसरू नका. धीरोदृष्टी संसार आत्मानंद. तुम्हाला जर धीर पुरुष व्हायचं, सत्पुरुषाचं पहिलं लक्षण काय असेल तर धैर्य. राम असो, तर हे तेज तुम्हालाही प्राप्त करण्याची इच्छा आहे मला दिसतंय. म्हणून हे अशी विघ्न जर तुम्ही तुडवत गेला तर यशाच्या मंदिरामध्ये शेवटची पायरी तुमची वाट बघते. ठीक आहे ना. आपण चढून जातोय का नाही गडावर, शेवटच्या पायरीवर गेलो की असं वाटतं हा झालं, आलो, पोचलो. तिथंच उभं राहणं, पण माघारी फिरून बघतो सज्जनगडावर, नाही का. किंवा श्रीधर स्वामींच्या तिथं गेलो की एकदा तिथूनच बघतो, आणि चढलो ह्याचा केवढा पुरुषार्थ केलेल्याचं फळ केवढं की तुमच्यापाशी पोचलो. संपलं. फळ काय? पोचलो शेवटच्या पायरीवर. अरे शेवटच्या पायरीवर पोचणं आणि माझ्यापाशी पोचणं दोन्ही एकच आहे. तसं पोचलेल्या संतापाशी निसंकल्प होऊन पडून राहणं हे तसंच आहे. कसं आहे पुढे सांगतेत. म्हणून बाबांनो, असो, फार काय सांगू, जो जितक्या अधिक विघ्नांना तोंड देऊन पुढे गेला असेल तो तितकाच अधिक समर्थ होतो, हे सत्य आहे. आणि सर्वाला इतकी विघ्न पार करावी लागतील असं मुळीच नाही. हा काही सिद्धांत नव्हे. असो, मी शेवटी तुम्हाला एवढंच म्हणेन, उत्तम आणि कार्यक्षम आणि तेजस्वी पुरुष तुम्ही आहात. म्हणून विश्वास ठेवा, ईश्वर सर्वज्ञ आहे, तसा कृपाळू बी आहे. एवढ्या प्रेमानं तुम्ही जनहितार्थ हे प्रियत्व करताय तर तुम्हाला यश येवो. आणि तो कोणाचेही अनहित करत नाही यावर विश्वास ठेवा. असो, जे द्वैतानं बांधलेले आहेत, जीवत्वानं बांधलेले आहेत, तेच एकाचं आज चांगलं चिंतन करतील, एकाबद्दल तर उद्या वाईट चिंतन करतील. पण समर्थ भक्ताच्या अंतःकरणातून असं कधी हे द्वंद्व निघत नाही. असो, तुम्ही आड्यातला आंबा आहात, त्यामुळे उत्तम पिकतो आणि उत्तम रस देतो आणि उत्तम सुगंध देतो.
आडीतला आंबा माहिती आहे ना, आडीत घातलेला, भात्याणात घातलेला आंबा, त्यापैकी तुम्ही आहात. म्हणजे तुम्हाला त्या झाडातून, संसाराच्या झाडातून निवडलेलं आहे सद्गुरूंनी आणि आडीत घातलेलं आहे असं म्हणायचं आहे. कळालं ना? बाकीचे काय झडून गेले, काय कच्चे तुटून गेले, काय मोहरात मरून गेले, काय असेच गळून गेले, पण तुम्ही आडीतला आंबा आहात. दोन अर्थानं सांगतो. म्हणून वसुदेव कुटुंबकम तसं गुरुदेव कुटुंबकम आहे. आडीतला आंबा आहे तर मग एकमेकाच्या मनात आडी बी नसली पाहिजे. आणि हेच पाहतोय आपण समिती आणि आश्रमामध्ये आणि संस्थानामध्ये. एकमेकाबद्दल आडी आहे आणि टोळ्या टोळ्या करून मग हे जगतात. सांगायचं असं, आडीतला आंबा हा तुम्हाला निवडलेला आहे आणि म्हणून त्याचा रस सगळ्या जगाला खाऊ द्या. रामनवमीच्या निमित्ताने ज्याला उत्तम कार्यक्षम बनावायचं आहे त्यावर अनेक संकटे देव आणतो, हेही खरं आहे. म्हणजे जर पार्वतीला भगवंताचं वाम अंग पाहिजे नाही का, तर खूप परीक्षा द्याव्या लागलेल्या आहेत तिला, अगदी सतीपासून ते पार्वतीपर्यंत. तसं एखाद्या संतांचं प्रिय व्हायचं असेल, काय एखाद्या संताची आपण स्मरणिका व्हायचं असेल तर आपल्याला बी तसंच राहावं लागतं, हे विसरू नका. पण अनेक दुःख संकटातून बाहेर पडलेलाच तो उत्तम कार्यक्षम आणि तेजस्वी पुरुष होतो, हेही आहे. तुम्हाला संकटात कोण घालतंय का संकटातून कोण काढतंय हे मुळीच नाही. दैवयोगानं हे घटित असेल तर तिथे धीर तुमचा खचू देऊ नका. असो हे, आणि हे निसर्गताच आहे, हेही विसरू नका नाही का. जन्माला ज्या ठिकाणी आलोय हे तिथं दुःखालय आहे आणि हे वाढतं शरीर आहे, मृत्यूकडे चाललेलं आहे, तर इथं दुःख येणारच. पण ती देहाची दुःख जर स्वतःची मानून बसाल असो, तर त्याकरता देवाला दोष देणे किंवा देवाला निष्ठूर मानणे म्हणजे आपणहून आपले अहित घालविणे, आपणच आपले हित घालविणे असे नव्हे का. मग असो, सांगायचा आशय मला तुम्हाला एवढाच आहे की जितक्या कठीण परीक्षेतून उत्तीर्ण व्हाल तितकीच तुम्ही योग्य ठराल. हे कशासाठी सांगतोय तर तुम्हाला साधन करत करत हे करायचं आहे. मूळ साधन आहे, सेवा निमित्त आहे. म्हणून जगाला खायला घातलं आणि जगापुढे भजनं केली म्हणजे काय जग बदलणार नाही. तुमच्या आचरणातून जग, ठीक नाही. अच्छा, गुरूंच्या कृपेनं जग थोडंफार परिवर्तित होईल, पण परिपूर्ण जग कधी बदलत नाही. त्या अवतारांना सुद्धा शक्य झालेलं नाही. म्हणून तुम्ही तुमचं हित टाकून काही करू नका. शिकवणच आपल्याला अशी आहे, हिताकारणे संगती सज्जनांची. म्हणून जितक्या कठीण परीक्षेतून उत्तीर्ण व्हाल तितकेच तुम्ही योग्य ठराल. अच्छा, पुन्हा एकदा सांगतो, माझ्याकरता वाईट वाटून घेऊ नका की मला शक्य नाही, हे मी तुम्हाला स्पष्टपणे बोललोय म्हणून माझ्याकरता वाईट वाटून घेऊ नका. पण मी आहे असं समजा तिथे, कारण होते ते बऱ्याकरता होते, हेही विसरू नका. मला जशी रामाज्ञा आहे तशी तुम्हाला रामकृपाही होईल आणि हे कार्य उत्तम पार पडेल. असो, तर मला असं वाटतं की यात ईश्वराचा सदुद्देशच असावा. पण ते काही असो, तूर्त आम्हास त्याचे यथार्थ स्वरूप दृष्टीत पडत नसले तरी असा एक विश्वकल्याणाचा मंगल दिवस उगवेल आणि यातील ईश्वरी हेतू, सदहेतू, ती जी कळी आहे, आपण जे हे सर्व करतोय की नाही, ह्याची ही जी कळी आहे ती एक ना एक दिवस उमलल्याप्रमाणे तुमच्या निदर्शनास येईल. तेव्हा तुम्हालाही कळेल
की होतं ते चांगल्यासाठीच होतं. बस त्याचे करते पण तुम्हाला घेऊ नका, अन्य कोणाला देऊ नका. हा एक प्रसंग आहे, त्याबद्दल मी तुम्हाला लिहिलं, तुम्ही जाणून घ्या. शेवटी मी एवढंच म्हणेन, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वांस माझा आशीर्वाद. पण माझं मनोगत मी तुम्हाला शेवटी एका शब्दात सांगतो. तुम्ही सर्वही चांगले बोलते, चालते बोलते, विश्व पावन ब्रह्म होऊन जे तुम्ही ह्या समर्थ सेवा कार्यात आहात, गुरु सेवा कार्यात आहात, त्यांच्याबद्दल माझ्या अंतःकरणातून मी एवढंच म्हणेन की तुम्ही सगळेच चालते बोलते, विश्व पावन करणारे असे ब्रह्म होऊन आपल्या उज्ज्वल अशा कीर्तीने सारे विश्व भरून टाका. आणि जिकडे पाहाव तिकडे जयघोष जय जय रघुवीर समर्थाचाच व्हावा. का की आशा एक राम की, बाकी आश निराश. हे जसं आपल्या गुरुना प्रिय आहे वचन, की मला एका रामाचीच आशा आहे. मग तो राम आत्माराम असेल, तो सगुण असेल, तो निर्गुण असेल. तसं श्रीधर स्वामी म्हणते, भिक्षेच्या निमित्तानं असो किंवा जग सुखी करण्याच्या निमित्तानं आपण जे चाललेलो असो, शेवटी जयघोष एकच व्हावा की जय जय रघुवीर समर्थ. जसं वचन कुणाचं आहे मला माहित नाही, पण कीर्तनाचा गजर राहो. या जगामध्ये फक्त एकच राहो. नानक म्हटले, एक भगवंताचं नाव आणि भगवत प्राप्त संत, हे दोनच राहणार आहेत. आणि बाकी सगळं काळाच्या अधीन आहे, ते लोप पावणार आहे. आणि आपण सर्व तेच करत आहोत. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना इति शिवमच्या पूर्वी असं सांगतो की ओम नमो भगवते समर्थाय. जसं माझ्या पाठीमागं समर्थ कृपा आहे, तसं तुमच्या पाठीमागं समर्थ कृपा आहे. असंच प्रत्येक गुरुभक्ताच्या पाठीमागं आणि हरिभक्ताच्या पाठीमागं ही समर्थ कृपा राहते. म्हणून समर्थाची या सेवका व कृपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. हे समर्थ ब्रीद समर्थाने बी अनुभवलं आणि तुम्ही आम्ही अनुभवण्याच्यासाठी या पावन रस्त्यावर आलेलो आहोत. तर मुक्काम आपली वाट पाहतोय आणि भक्ती आपली चालू आहे. मुक्काम आपली वाट पाहतोय आणि भक्तीची पावलं आपली चालू आहेत. सेवेच्या रूपात असतील किंवा स्मरणाच्या रूपात असतील, पण हे चालू ठेवणं हे दोघांचंही हितकर आहे. इति शिवम. या कृपेसह पुन्हा एकदा समर्थ चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. राम राम राम. नारायण.